कबीर महाराज अखंड नामस्मरण चालू होतं. इतकं नामस्मरण, इतकं आत मुरलं, प्रत्येक पेशी ते नाम घेत होतं. शरीरामध्ये ज्या पेशी आहेत ती प्रत्येक पेशी नाम घेत होती. कबीर महाराज म्हणले, राम हमारा नाम काय म्हणलं ना, राम हमारा हम बैठे आराम. जे रामच आमचं नाम घेतो. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. आत श्रीहरी आहे आणि तोच माझं नाम घेतो. जे कबीर महाराज सुद्धा म्हणतात की रामच माझं नाम घेतो, हम बैठे आराम, आम्ही आराम बस. अशा पद्धतीने नामाचा अभ्यास व्हायला पाहिजे. असं झालं की मोक्ष काय आहे? अत्यंत तुच्छ आहे. अमृत काय आहे हो? 5 प्रकारचा अमृत भावार्थ रामायणामध्ये सांगितलेला आहे. एका अमृताला स्वादामृत असं म्हणतात. जे अमृत कुणाला प्राप्त आहे? ते अप्सरांना प्राप्त आहे. बरं, त्या अप्सरांना ते स्वादामृत प्राप्त असल्यामुळं देवांना त्या आकर्षक वाटतात. अप्सरा आकर्षक का वाटतात? तर परमेश्वरानं त्यांना स्वादामृत दिलेलं आहे आणि स्वादामृतामुळं त्या अत्यंत आकर्षित वाटतात आणि देव त्या अप्सरांच्याकडे काय होतात? आकर्षित होतात. याला स्वादामृत असं म्हणतात. एक दुसरं अमृत आहे उन्मादामृत. हे दैत्यांना प्राप्त आहे. दैत्य म्हणजे राक्षस. ह्या राक्षसांना हे उन्माद अमृत मिळालं असल्यामुळं ते उन्मादात वागतात, उन्मत्तपणे वागतात. त्याला कशाची भीती वाटत नाही. आपण एखाद्याला बोलायचं, आपल्याला भीती वाटते. एकाला मारायचं, आणखीन भीती वाटते. पण त्यांना कुणाचंही काही वाटोळं करायचं असं वाटलं तर ते करू शकतात. ते उन्मत्त असतात, कारण त्यांना उन्मदामृत जे आहे ते त्यांना प्राप्त आहे. तिसरं जे अमृत आहे ते सुप्त्यमृत. हे हत्तींना प्राप्त असतं. हत्ती डुलत असतात, कारण त्यांना हे अमृत प्राप्त आहे. सुप्त्यामृत प्राप्त आहे. चौथं तृप्त्यामृत म्हणून आहे. तृप्त्यामृत हे जे अमृत आहे, हे अमृत देवांना प्राप्त असतं आणि त्यामुळं देवांच्याकडे हे अमृत असल्यामुळे त्यांना भूक लागत नाही, तहान लागत नाही, त्याची बाधाच होत नाही. भुकेची बाधा होत नाही, तहानेची बाधा होत नाही. ते तृप्तात. आणि देवाने आणि राक्षसाने मिळून जे समुद्र मंथन केलं त्यातून जे अमृत निघालं ते अमृत एक आहे. काही जण म्हणतात की ते अमृत खरं आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय? ते अमृत खरं नाही आहे. ते कसं आहे? विषाचं भावंड आहे. विषाचा भाव आहे. मंथनातून जे अमृत मिळालं ते विषाचा भाव आहे आणि म्हणून देव ते प्याले. खरं ते सुद्धा मृत्यू पावले. अमर होण्यासाठी मरणाच्या भीतीने ते अमृत देव प्याले, पण देव सुद्धा काय झाले? मरण पावले. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये देवांचा राजा जो इंद्र म्हणतो, असे 14 इंद्र होतात. म्हणजे ते सुद्धा मरतातच. म्हणून ते खरं अमृत नाही आहे. मग खरं अमृत कोणतं आहे? नामामृत आहे. का? हे अमृत काय करतं आपल्याला? ह्या अमृताचा परिणाम म्हणून आपल्याला ज्ञान होतं देवाचं. ते देव, हे नाम मला देवाकडे घेऊन जातं. मला मीच तो देव आहे असा अनुभव देतं हे नाम. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायात म्हणतात या अमृताला, नामामृताला, जयाच्या गोठीची ऐकजिती खेवो, आघवा संसार होये वावो, बळिया नित्यता लावो येवो आपण पया. जे खरं अमृत असते ना, त्या अमृताचा परिणाम काय होतो माहिती आहे काय? ते अमृत प्याल्यानंतर देह आणि जग हे सगळं माया आहे, हे लटकं आहे, हे खोटं आहे, हे मिथ्या आहे, हे वावगा पसार आहे. एक देव जो आहे, आत्मरूप देव जो आहे तो सत्य आहे आणि तो मी आहे असा अनुभव येतो. तो आत्मा जन्मालाच येत नाही म्हणून मरत नाही आहे. जन्म मरणाची काय होतं? जन्म मृत्यूची भाक हरपून जाय निषेक, आत बाहेर महासुख वाढोची लागे.
आत आणि बाहेर केवळ सुखच आहे, सुखाशिवाय दुसरं काहीच नाही. आम्ही रोज सुखाच्या पाठीमागं दुःख, दुःखाच्या पाठीमागं सुख, असे सुखदुःखाचे तडाखे खात जगतो. पण नामामृताचा परिणाम म्हणून आपल्या बुद्धीचा निश्चय होतो, मी आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे आणि म्हणून मी सुखरूप आहे, आनंद हे माझं स्वरूप आहे, आनंद मी सगळीकडे बघतो आहे, मला सगळीकडे आनंदाचा अनुभव येतो. असं जे अमृत आहे ते नामामृत आहे. अखंड नामस्मरण घेतल्यानंतर या अमृताचा आपल्याला अनुभव येतो. संत वाङ्मयामध्ये आणि पुराणामध्ये नामामृताचं वर्णन केलेलं आहे. नाम हेच अमृत आहे असं का म्हटलेलं आहे? कारण अमृत अमर बनवतं म्हणतात आपल्याला. अमृत काय करतं? जो अमृत पितो तो अमर होतो असं म्हणतात. आणि जो नाम घेतो तो त्याला जन्ममरणच नाही आहे, त्याचं जन्ममरण खुंटून जातं. आणि म्हणून जन्ममरणापासून नाम मुक्त करतं. अमृत अत्यंत मधुर आहे आणि नाम काय आहे? गोड आहे. मगाशी मी सांगितलं ना, नामदेव काय महाराज म्हणाले, गोड तुझे, तुकाराम महाराज म्हणाले, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गोड तुझे नाम विठो आवडले मज. तुझं नाम अत्यंत गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जिवे गोड 3 अक्षरांचा रस. जिवे गोड, या जिवेला काय गोड आहे? 3 अक्षरांचा रस. कोणती 3 अक्षर? विठ्ठल, 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 विठ्ठल. हे जे नाम आपल्या जिभेवर जर ते बसलं, सहजता आली, सतत राहिलं, तर ते अत्यंत काय आहे? गोड अशा प्रकारचा रस आहे. आणि म्हणून जो हे नाम घेतो त्याला मोक्षाची गरज नाही. म्हणून पुढं म्हणतात एकनाथ महाराज, मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. त्याच्या दृष्टीने मोक्षाला किंमतच नाही आहे. त्याला काय हवं आहे? नाम व्हायला पाहिजे, असं आलं पाहिजे. आणि नामाशिवाय दुसरं काहीच खरं नाही आहे असा निश्चय व्हायला पाहिजे. आपला पण निर्णय व्हायला पाहिजे. बरं, एकनाथ महाराजांची उद्या काय आहे? एकनाथी षष्ठी आहे. महाराज आपल्याला सांगतात, नामाशिवाय आपल्याला काही गोड लागता कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे, तुच्छ हे बापुडे सकळ हे. तुकाराम महाराजांनी देवाचं नाव घेतलं आणि या नामाचा परिणाम म्हणून देव कळला. देव कसा कळला? देव पाहण्याशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. देव कसा आहे? आनंद स्वरूप आहे. मग मी कसा आहे? मी देव आहे. मग मी आनंद रूप आहे. दुःख माझ्या ठिकाणी नाहीच आहे, औषधाला सुद्धा शिल्लक नाही आहे. मग अशी अवस्था असल्यानंतर परत जन्माला घातलं तर काय बिघडते? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. म्हणजे असा जर आनंद आपल्या आतमध्ये प्रकट झाला आणि तो स्थिर झाला, ती शांती जर स्थिर झाली, आपलं काय होते बघा, एवढी निष्ठा आपली नसते. संतांची जी निष्ठा आहे देवावरची, नामावरची, देवांच्या कथावरची, ती निष्ठा आपल्या आत नसते. आपली निष्ठा आपल्या असते आपल्या शरीरावर. हे जाताच कामा नये. ह्याचं किती लाड करायचं, ह्याला किती सजवायचा, किती नटवायचा, किती काळजी करायची, किती वाटेल तेवढी काळजी करा. काय होणार आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग अविनाशी काय आहे? अविनाशी देव आहे. आणि त्याचं नाम काय आहे? ते पण अविनाशी आहे. मग मला जर अविनाशी व्हायचं असेल, मला नित्य सत्य शाश्वत असा अनुभव घ्यायचा असेल, तर नाम घ्यायला पाहिजे. तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे, तुच्छ हे बापुडे सकळे. मला माझ्या दृष्टीनं तुझ्या नामासमोर हे सगळं तुच्छ आहे. संसार बिवसार हे सगळं काय आहे? खोटं आहे. लटिका हा व्यवहार, सारा संसार वाया हे रजार हरिविन. हरी सोडला तर सगळं काय आहे? सगळं लटका आहे, खोटं आहे, खरंही नाही आणि खोटं नाही असं आहे. आणि म्हणून आपण अखंड भगवंताचं नामस्मरण करण्याचा काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. आणि त्या नामाचं प्रेम आलं पाहिजे. नाम कसं घ्यायला पाहिजे? शांतपणे घ्यायला पाहिजे. नाम कसं घ्यायला पाहिजे? प्रेम असायला पाहिजे. आपल्या मुलाला हाक मारताना ते प्रेम असतं ना. एखाद्या नवऱ्याची लाडकी पत्नी आहे, त्या लाडक्या पत्नीला तो हाक मारताना जितक्या प्रेमानं हाक मारतो, तसं तेवढ्या प्रेमाने आपण त्या भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे.
ते सतत घ्यायला पाहिजे, ते शांतपणे घ्यायला पाहिजे, ते ऐकायला पाहिजे. नाम घेताना काय काका काय सांगतात, नाम घ्यायला पाहिजे, घेतलेलं नाम ऐकायला पाहिजे. ज्या दत्तात्रयांचं मी नाम घेतो त्यावेळेला नाम घेता घेता दत्तात्रयांचा ते जे काही मुख आहे, रूप आहे, ते रूप आठवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. असं केल्यावर काय होते, असं केल्यावर त्या दत्तात्रयांशी आपण एकरूप होतो आणि देह आणि जग विसर पडतो. दुःख कशाचं आहे माहिती आहे काय, संसाराची सारखी आठवण केल्यानंतर दुःख आहे. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा शोध नाही कोठे. मग मला सुख पाहिजे असेल तर संसार विसरायला पाहिजे, संसारात राहायचं, संसार करायचा, पण सारखी त्याची काळजी नाही करायची, चिंता नाही करायची. मग चिंतन करायचं. कोणाचं चिंतन करायचं, भगवंताचं चिंतन करायचं. कशाच्या सहाय्याने करायचं, देवाच्या नामाच्या सहाय्याने करायचं. आणि म्हणून असं जो अखंड भगवंताचं नाम घेतो तो नामामृताचं सेवन करतो, त्याला मोक्षसुद्धा नको आहे, मोक्षाची किंमत त्याला नाही आहे, तुच्छ मानतोय तो. दुसरं चरण आहे नित्य नामघोष जयाच्या मंदिरी. जयाच्या मंदिरी म्हणजे घरी बरं का. नित्य नामघोष, नित्य सतत सतत नित्य नामघोष, देवाच्या नामाचा घोष, देवाच्या नामाचा उच्चार ज्या घरामध्ये सतत चालू आहे तेच काशी क्षेत्र, काशीपुरी तीर्थक्षेत्र. आपल्याला असं नाम घेत नाही आपण घरात, आणि म्हणून पवित्र होण्यासाठी, पावन होण्यासाठी तीर्थक्षेत्राला जावं लागते आम्हाला. तीर्थक्षेत्राला का जावं लागते, चला काशीला जाऊया, झाला पंढरपूरला जाऊया, परत तिकडे जाऊया. का, नामच घेत नाही आम्ही. एकनाथ महाराज म्हणतात ज्याच्या घरामध्ये अखंड नामस्मरण चालू आहे त्याचं घरच काय आहे, त्याचं घरच काशी आहे, त्याचं घरच पुरी आहे, त्याचं घरच हरिद्वार आहे, त्याचं घरच पंढरपूर आहे. तीर्थक्षेत्र कसं आहे हो, तीर्थक्षेत्राला जायला आपल्याला वेळ पाहिजे हो, सवड पाहिजे. तीर्थक्षेत्राला जायला पैसे पाहिजेत. तीर्थक्षेत्राला जायला गाडी मिळायला पाहिजे, गाडीत गर्दी नसायला पाहिजे. तीर्थाच्या ज्या ठिकाणी जातो तिथं पाळी नसायला पाहिजे, आदिबात ढकली नको असायला पाहिजे. म्हणजे असं सगळं झालं तर आपलं तीर्थक्षेत्र. गेलो कोणतरी पंढरपुरात एखादा पोलीस भेटला, चला सर कुठं आलाय पंढरला, चला दर्शन घडून आणतो. गेला आणि लगेचच काय केलं, त्यानं विठोबाच्या चरणावर नेलं आणि घातलं. मस्त वाटलं म्हणतोय आपण. का, पाळीत उभा राहायचं कारण नाही, धक्काधक्की नाही, ऊन नाही, काहीच नाही. असं होते का. म्हणून तीर्थक्षेत्र जे आहे ना जायला पाहिजे, पण त्या तीर्थक्षेत्राला मर्यादा आहेत. मग काय करावं आपण, एकनाथ महाराज सांगतात घरालाच तीर्थक्षेत्र करावं. आपल्या घराला तीर्थक्षेत्र कसं काय करायचं, नित्य नामघोष जयाच्या मंदिरी. नित्य नामघोष जयाच्या मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, तेच काशी आहे आणि त्याचं घरच क्षेत्र आहे. तुकाराम ज्ञानेश्वर महाराज होतात, तयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, तयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेत नामघोष बरवा करीती माझा. मी त्याच्याजवळ आहे, भगवंत म्हणतो मी त्याच्याजवळ. कोणाजवळ, तयापाशी पांडवा, मी त्याच्याजवळ आहे. कोणापाशी, तयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा. खरं तर सगळेच आपण देवाला हरवून बसलेलो आहे, आणि देवाला हरवून बसल्यामुळे देवाला शोधण्यासाठी देवळात जातो, देवाला शोधण्यासाठी तीर्थक्षेत्राला जातो. मग देव काय म्हणतोय, मी त्याच्याजवळ आहे. तयापाशी पांडवा, मी त्याच्याजवळ आहे. तयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, मी हरवलोय, असं हरवलोय. आणि म्हणून सगळेजण देवाला शोधायला निघालेत. इकडं जा, पंढरपूरला जा, काशीला जा, इकडं जा, तिकडं जा, पुरीला जा. जिथं माझा नामघोष चालू आहे मी तिथं आहे. तीर्थक्षेत्राला जायला पाहिजे, खरं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपला भाव देवासंबंधीचा भाव, देवाबद्दलची श्रद्धा वाढायला पाहिजे. कारण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर सगळीच माणसं कशी असतात, भाविक असतात, भावनेनं आले असतात, एका श्रद्धेनं आलेले असतात. आणि मग त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्या अंतःकरणात श्रद्धा नसेल तर श्रद्धा वाढते, आपला पण भाव देवाबद्दल वाढतो. पण अलीकडचं काळ काय बघा, तीर्थक्षेत्र म्हणजे पर्यटन स्थळ झालं आहे. पन्हाळ्याला पण जायचं आणि ज्योतिबाला पण जायचं. पन्हाळ्याला किल्ले बघायला जायचं आणि ज्योतिबाला दर्शन घ्यायचं, आणि कुठं तर जायचं, आणि कुठं जायचं, स्वामी समर्थांच्या मंदिरात. का, तिथं प्रसाद मिळतोय.
नाहीतर बाहेर गेले जेवायला तर 120 रुपये ताट, 200 रुपये ताट. तिथं गेले की फुकट प्रसाद, काय देणगी दिली तर दिली, नाही दिली तर दिली. अशा प्रकारचं मर्यादा आहे तीर्थक्षेत्राला. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुत्र तीर्थक्षेत्र. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत तीर्थक्षेत्राबद्दल. काय सांगतात बघा हरिपाठामध्ये, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी त्यारिते व्यर्थ. अनेक तीर्थाच्या ठिकाणी गेला, संगमाच्या ठिकाणी गेला, क्षेत्राच्या ठिकाणी गेलाय, तिथे नाम काय चालू नाही आहे, मुखात नाम नाहीच आहे. 2-4 जण गेलेत किंवा 2-4 जणी गेलेले आहेत. पंढरपूरला गेलेत, चर्चा घरातल्या संसाराचीच. सासू असेल तर सुनाबद्दल चर्चा, सून गेली असेल तर सासूबद्दल चर्चा. आणि 5-6 जण मिळून गेले असतील गावातल्या निवडणुकीबद्दल चर्चा किंवा देशाच्या राजकारणाबद्दल चर्चा, राहुल गांधी का मोदी. असल्या जर चर्चा तिथं चालू असतील तर म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पंढरपूरला जाऊन आला, नाम घेतलं का, जाताना येईपर्यंत नाम झालं का, नाही झालं. पंढरीच्या वारी जावं मात्र आळंदीला बघा, तुम्ही नामाशिवाय राहू शकत नाही. शारीरिक तप आहे, चालायला लागते, सतत नामस्मरण करायला लागते, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम म्हणायला लागते, वाचिक तप आहे. आणि मग पाऊस पडतोय, ऊन लागते, ते सगळं सहन करायला पाहिजे. आणि मनामध्ये अखंड भगवंताचं प्रेम आहे. म्हणजे हे अशा प्रकारचं तप होतं. अशी तीर्थयात्रा व्हायला पाहिजे. होते का आपली? जर होत नसेल तर घरात बसाने नामस्मरण करा ना, घरच तुमचं तीर्थक्षेत्र आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, हिने सांगितलं, नित्य नाम घोष जयाच्या मंदिरी तोची काशीपुरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. तेच तुमचं घरच काशी आहे, तुमची पुरी आहे. व्हायला पाहिजे ना तसं. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिमीन सौजन्य नेणे काही तया नराला दले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन. जो सतत भगवंताचं नामस्मरण करतो, जो सतत भगवंताच्या कथा ऐकतो, भगवंताशिवाय कशाचा विचारच करत नाही, त्याला घरात बसून सगळं तीर्थक्षेत्र झाल्यासारखं आहे. तीर्थक्षेत्र गेल्यानंतर चित्त शुद्ध होतं, चित्त शांत होतं, नामस्मरण होतं, भगवंताचं दर्शन होतं, अनेक साधू संतांची भेट होते. आणि या सगळ्याचा परिणाम होतो काय होतो की आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. पण आपण जिथं बसलोय तिथंच अखंड आपल्या मुखामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं जर काय नसेल, तया नराला धले वैकुंठ जोडले. जो सतत भगवंताच्या कथांचा विचार करतो, सतत कथा सांगतो, कीर्तन करतो, अखंड भगवंताचं नामस्मरण करतो आणि भगवंताच्या नामाशिवाय कशाचाही विचार करत नाही, त्या नराला, त्या पुरुषाला, त्या स्त्रीला वैकुंठ झाले, सकळही घडले तीर्थाटन. सर्व प्रकारचं तीर्थाटन घडलेलं आहे. सोपं आहे की नाही सांगा? जे सोपं आहे ते करावं का अवघड आहे ते करावं. पंढरपूरला जायचं, काशीला जायचं, तीर्थ पैसे नाहीत, वेळ नाही. अहो सावंता माळ्यानं घरात बसून शेती करत करत विठ्ठलाची प्राप्ती करून घेतली. कांदा मुळा माझी अवघी विटाई माझी. त्या कांद्यामध्ये, त्या मुळ्यामध्ये, त्या विहिरीमध्ये, त्या मोठ्यामध्ये विठ्ठलाला बघितलं. आहे का नाही? आहे. कारण विठ्ठलच सगळं झालंय ना. एकच विठ्ठल, त्याला वाटलं मी एकटा आहे, अनेक व्हावं, अनेक रूपानं प्रकट झाला. कधी श्रीकृष्ण झाला, कधी विठ्ठल झाला, कधी राम झाला. अहो आमच्या रूपानं पण तोच प्रकट झाला आहे. खरं तर आम्ही पण तोच आहे, आम्हाला कळत नाही. मग आम्ही संतांचं साहित्य वाचतो, ऐकतो का? का देव बघायचा आहे, पण देव बघता बघता काय कळून घ्यायचं आहे? देवच आहे, मीच देव आहे असं कळून घ्यायचं आहे. आणि हे कळणार आहे भगवंताच्या नामाशी एकरूप झाल्यानंतर, भगवंताच्या नामाचं प्रेम आल्यानंतर, भगवंताचं नाम सावकाश आणि शांतपणे अखंड घेतल्यानंतर, आणि नाम घेतल्यानंतर भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा काय करावं? नामच घ्यावं. त्याला काय म्हणतात? 5वी भक्ती म्हणतात, ज्ञानोत्तर भक्ती. आले पुढं ते पुढचं चरण आहे, वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. वाराणसी म्हणजे
काशी. बरं, वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. वाराणसी म्हणजे काशी. काशीचं वर्णन पुराणामध्ये सगळीकडे केलेलं बरं का. काशीचं वर्णन. पूर्वी तर माणसं मरायला काशीला जायचीत, कारण काशीला मेल्यानंतर जो काशीत जाऊन मरतो तो त्याला मुक्तच मिळते, त्याला परत जन्मालाच यावं लागत नाही. अजूनही काही माणसं मरायची वेळ आली की काशीत जाऊन राहतात. असं ते तीर्थक्षेत्राचं महात्म्य आहे. पण एकनाथ महाराज काय म्हणतात तिथं, वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. वाराणसी तीर्थक्षेत्र जे आहे त्याला नाश आहे, म्हणजे ते कधीतरी नाश पावणार आहे. कारण का, हे जग निर्माण झालेलं आहे, ते कधीतरी टिकणार आहे आणि कधीतरी नाश पावणार आहे. आपलं शरीर जन्माला आलेलं आहे, ते काही दिवस टिकणार आहे आणि एक दिवस मरणार आहे. जे जे निर्माण होतं काही दिवस टिकतं, जे नष्ट होतं ते मायेचं आहे, ते माईक आहे, ते खरं नाही आहे. नाही आधी अंती अवसानी. तुकाराम महाराज म्हणतात, नाही आधी अंती, अगोदर नाही नंतर नाही, मध्ये पण नाही, पण आपल्याला भास होतो आहे असा. हे आमचा भ्रम आहे, हे आमचं अज्ञान आहे, हे आम्हाला माया काय करते, फसवते. आणि म्हणून तसं आपल्याला वाटतं हे सत्यच आहे, वाटतं हे सत्य आहे, हे समोर दिसते ते सत्य आहे. पूर्वी इथं मंदिरच नव्हतं, आता आहे. अनेक वर्ष झाल्यानंतर, अनेक वर्षानंतर काय होईल आपल्याला माहिती आहे. तसं वाराणसी तीर्थक्षेत्राचा कधीतरी नाश आहे. पण तो परमेश्वर जो आहे ना, त्या वाराणसीमध्ये मुक्ती काय मिळते. तिथं असं म्हणतात, त्या काशीमध्ये माणूस मरायला लागला की मरायच्या वेळा बरोबर भगवान शंकर काशीमध्ये सतत राहतात काशीमध्ये, आणि त्या मरणाऱ्या माणसाच्या कानामध्ये राम या तारक मंत्राचा जप, त्याचा बोध करतात, त्याला उपदेश करतात. आणि त्या रामाचा बोध भगवान शंकराने केल्यामुळं मरणारा माणूस जन्माला येत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो. आता बघा, काशीमध्ये मोक्ष, पण काशी कधी दोन प्रकारची तीर्थ आहेत बरं का. एकाला भौम तीर्थ असं म्हणतात आणि एकाला मानस तीर्थ असं म्हणतात. भौम तीर्थ जे आहे त्याचा नाश होतो आणि काशी हे भौम तीर्थ आहे आणि म्हणून त्याचा नाश होणार आहे. पण ज्या नामाने त्या माणूस मरत असताना शंकर, भगवान शंकर त्याच्या कानामध्ये राम मंत्राचा जप हे करतात, तारक मंत्र सांगतात, ते राम मात्र अविनाशी आहे आणि त्याचं नाम पण काय आहे, अविनाशी आहे. आणि म्हणून नामाला नाश कधीच नाही आहे. नामाला नाश नाही, नाम अविनाशी आहे. मग काय म्हणतात एकनाथ महाराज, वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. अविनाशी काय आहे, भगवंत अविनाशी आहे, नित्य आहे, सत्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे. आणि म्हणून त्याचं नाम कसं आहे, नाम आणि नामीमध्ये भेद नाही आहे आणि म्हणून त्याचं नामसुद्धा अविनाशी आहे, त्याचा नाश होणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम परब्रह्म वेधार्थे. नामच परब्रह्म आहे, रामच परमेश्वर आहे, नामच देव आहे. आम्ही नाम आठवतो म्हणजे देवाला आठवतो. आम्ही नाम आठवतो म्हणजे देवाला आठवतो. देवाला आठवतो म्हणजे अविनाशी तत्वाला आठवतो. म्हणजे कोणाला आठवतो, माझ्यामध्ये असलेल्या आत्म्याला आठवतो. माझा आत्मा कसा आहे, अजय आहे, अजर आहे, अमर आहे. अजय आहे म्हणजे तो जन्मालाच आलेला नाही, अजर आहे म्हणजे तो म्हाताराच होत नाही. शरीर म्हातारा होतो. लहानपणीचा मी आठवा, काय लहानपण होतं आपलं, मी आठवा, लहानपणीचा मी. मग शाळेत जाणारा कुमार वयातला मी आठवा, तरुण असतानाचा मी आठवा आणि आत्ताचा मी आठवा, म्हातारपणीचा. लहानपणीचं शरीर आठवा, शाळेत जातानाचा मीचं शरीर आठवा, तरुण असतानाचं मी आठवा आणि आत्ताचं शरीर आठवा. काय बदललं, मी बदलला का शरीर बदललं? मी तोच आहे. तो मी जो आहे तो आत्मरूप मी आहे, तो कधीच म्हातारा होत नाही. आणि तो जो आहे, आम्ही काय म्हणतो शरीर म्हणजेच मी नाही हो. ह्या शरीराला मी बघतोय. आता हे जर तुकाराम गाथा मी बघतोय तरी तुकाराम गाथा वेगळे आणि मी वेगळा आहे, कारण हे दृश्य आहे आणि याचा मी द्रष्टा आहे. ही गाथा दृश्य आहे आणि मी द्रष्टा आहे. दृश्य आणि द्रष्टा भेद आहे.
पण या देहाला मी पाहणारा, देह वेगळा आणि मी वेगळा आहे. मग मी कोण आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. खरा मी कोण आहे? खरा मी आत्मरूप आहे. आणि आत्मरूप मी कोण आहे? आत्मरूप मी विठ्ठल आहे. आपणच विठ्ठल आहे. बरं, असा अनुभव घ्यायचा असेल तर नाम घ्या, आपल्याला अनुभव येतो. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूतांची, ऐसी साक्ष भूतांची. सगळे संत सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मोक्ष केव्हा मिळतो? देवाचं दर्शन झालं की मोक्ष मिळतो. ज्या क्षणी देवाचं दर्शन होतं त्या क्षणी मोक्ष प्राप्त होतं. मग हे दर्शन कसं होणार? त्या भगवंताचं नामस्मरण करा, मोक्ष प्राप्त होणार आहे. पुढचं चरण बघा. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. 1 तास आहे, एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी निर्माण होते आणि हे होऊन जाते. खरं तर काय आहे हो? सृष्टी अनित्य आहे. रोजचा दिवस बघा, लक्षात येईल सगळं अनित्य आहे. सकाळचा सूर्य बघा, पहाटेचा म्हणजे नुकताच उगवल्यानंतर. 9-10 वाजताचा सूर्य बघा, दुपारच्या 12चा सूर्य बघा, 4-5 वाजता सूर्य बघा, संध्याकाळी 7चा सूर्य बघा. एकच सूर्य दिवसातून किती वेळा बदलतो. जसा सूर्य बदलतो ना तसं आपलं शरीर पण बदलते. लहानपणीचं शरीर आपल्याला कळतच नाही आपले केस कधी पांढरे झाले. कळतं का पांढरे कधी झाले? आपल्याला कळतं का मी म्हातारा कधी झालो? म्हातारा झाल्यावर कळते. हातपाय चालत नाहीत, डोळ्यानं दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, मग कळते अरे मी आता म्हातारा झालो. पण कधी झालो नाही सांगता येत. असं सतत सगळं हे बदलत आहे. हे जग निर्माण झालेलं आहे ते काही काळ टिकतं आहे, काही काळानं त्याचा नाश आहे. सतत काहीतरी निर्माण होते, सतत काहीतरी टिकते, मरते. इतकं अस्थिर आहे हे सगळं जग आणि आपल्याला सत्य वाटतं. काय म्हणतात बघा एकनाथ महाराज, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. कोटी वेळा, कोट्या वेळा सृष्टी, कोट्या वेळा निर्माण होते एका तासामध्ये आणि कोट्या वेळा नष्ट होते. आता हा 1 तास जो आहे तो ब्रह्मदेवाचा आहे बरं का. ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे काय? ही 4 युग 1000 वेळा येऊन गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो म्हणले. ही 4 युग, कलियुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, अशी 4 युग 1000 वेळा येऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि अशी 4 युग 1000 वेळा येऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाची 1 रात्र होती. म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस केवढा मोठा. मग त्यामध्ये पण 14 जर इंद्र होऊन जात असतील तर हा तो 1 तास जो आहे ना, ह्या 1 तासामध्ये ही सृष्टी किती वेळा तर जन्माला येते, नष्ट होऊन जाते. हे ज्याला कळलेलं आहे त्याला अविनाशी काय, अनित्य काय आहे, मिथ्या काय आहे, जग आणि देह मिथ्या आहे. मग काय सत्य आहे? देव सत्य आहे, परमेश्वर सत्य आहे, तो नित्य आहे, सत्य आहे, शाश्वत आहे. तोच हे सगळं निर्माण करतो, तोच यात शिरलेला आहे. आणि जेव्हा सगळं नष्ट होतं तेव्हा त्याच्यातच सगळं नष्ट होतं. लाटा पाण्यातच निर्माण होतात आणि पाण्यातच जिरतात. वाऱ्याच्या निमित्ताने पाण्यामध्ये लाटा निर्माण होतात, पाण्यामध्ये काही काळ टिकतात आणि 1 दिवस सगळ्याच पाण्यामध्ये नाश होतात. तसं त्या परमेश्वराच्या ठिकाणी सगळं एकदा निर्माण होतं आणि त्याच्यातच राहतं आणि त्याच्यातच नष्ट होतं. ते पाणी सत्य आहे, लाटा सत्य नाही, तरंग सत्य नाही, फेस सत्य नाही, पाणी मात्र सत्य आहे. तसं परमेश्वर सत्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे असं आपल्याला कळायला पाहिजे. मग नित्य काय आहे? परमेश्वर आहे. मग मला त्याला जोडून घ्यायचं आहे, मला त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, तोच मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. मग काय करा? नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. देवाची प्राप्ती करून घ्या. संसारी माणसाला साधं सोपं साधन संतांनी सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांनी हरिपाठलेला, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठलेला, नामदेवांची गाथा बघून उडून बघा, हजारो अभंग नामावरती आहेत. तुकारामांची गाथा बघा, हजारो अभंग नामावरती आहेत. कबीराने नाम सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. वेद आनंद बोलला. काय सांगितलं? विठोबाशी शरण घ्यावे जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. नामाशिवाय दुसरं काही सत्य नाही आहे. श्रद्धा ठेवा आणि नाम घ्या. असं झाल्यावर काय शेवटच्या चरणात काय सांगतात एकनाथ महाराज?
एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसे किती झाले. ज्याने किती लोकांना कळलं हा देह आणि जग हे अनित्य आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं लटकं आहे. मग खरं काय आहे? खरा देव आहे, आणि देव खरा असल्यामुळे त्याचं नामही काय आहे? खरं आहे. आणि म्हणून त्या नामाची कास धरायची. विहिरीत पडलो आहे, विहिरीला काय नाहीत, पायऱ्या नाहीत, वर कसं यायचं? वर एका माणसाला कळलं हा माणूस खाली पडलेला. आता फार पाणी खोल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पार पार अगदी खाली पाणी गेलेलं आहे. आता मला वर यायचं आहे. मी ओरडायला लागलो आहे. मी ओरडल्यावर कुणाला तरी ऐकू गेलं, विहिरीतली हाक माझी. मग एक माणूस आला, त्यानं बघितलं मी खाली पडलो आहे, पायऱ्या पण नाहीत. आता मी कसा वर येणार? त्या माणसाला काहीतरी डोकं सुचलं. त्याने एक दोरी आणली, मोठीच्या मोठी दोर आणला आणि दोर खाली सोडला. आता मला जर वर यायचं असेल, त्या दोरीला अजिबात सोडता कामा नये बरं. मी दोर धरलो तर मी वर येणार. आपण संसार सागरात बुडलेलो आहे, लक्षात घ्या. भवरोगात बुडलेला आहे, भवसागरात बुडलेला आहे. आपल्याला जर वर यायचं असेल तर संतांनी नामाची दोरी सोडलेली आहे. त्या नामाच्या दोरीला घट्ट पकडायला पाहिजे. जे कोणी त्या नामाच्या दोरीला, खरं सांगू इतकं सोपं साधं साधन आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गत जपे सदा. अखंड जप ना, ते नाम सोडायचं नाही आहे. सगळं एक नाम सोडलं तर सगळं मिथ्या आहे, खोटं आहे. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, एक नारायण सार जप. नारायणाशिवाय, नारायणाच्या नामाशिवाय काहीही सार नाही आहे. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. धन्य झाला म्हणजे तो कृतार्थ झाला, तो सुखरूप झाला, त्याला मोक्ष प्राप्त झाला. आणि अशा मोक्ष अवस्थेमध्ये तो जर मेला तर त्याला परत जन्माला यावं लागत नाही. अशा प्रकारची मुक्ती, जीवनमुक्ती, मोक्ष जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसे किती झाले. हरिनाम सेवले तेची धन्य. ज्यांना हरिनाम कळलं आणि ज्यांनी हरिनामाचा दोर पकडून ठेवलेला आहे ते धन्य आहेत, ते कृतार्थ आहेत. त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं पावन होणार आहे. आपल्या सर्वांना एकनाथ महाराजांचा हा उपदेश या 8व्या अभंगाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावा, आपल्यामध्ये रुजावा, आपल्या बुद्धीचा निश्चय व्हावा. मी नाम घेणार, नामाशिवाय राहणार नाही. एखाद्या दिवशी, एखाद्या तासामध्ये, एखाद्या 15-20 मिनिटामध्ये मोकळंच काही कामही झालं नाही आणि नामही झालं नाही, वाईट वाटावं. नाम काम करता करता नाम घेता यावं, पण नाम जर घेतलंच नाही वाईट वाटावं, झोपताना वाईट वाटावं. आणि देवाला साकडं घालावं, तुझ्या नामाचं मला प्रेम दे, तुझं नाम हेच खरं जीवन आहे असं मला वाटू दे, असा माझ्या बुद्धीचा निश्चय व्हावा. असं व्हायला पाहिजे बरं का. सगळ्यात सोपं आहे. संसारी माणसाला मोक्षाचं जर सर्वश्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर नाम आहे. आणि अशा प्रकारचं नाम आपण काय करावं, ते सेवन करावं. आणि मग हे जे अभंग आहे असा आहे, हरिनामामृत सेवी सावकाश. जो हरिनामाचं जे नामाचं अमृत शांतपणे हरिनाम घेतो त्याला मोक्षाची काही किंमत नाही. कारण नामच साध्य आहे. कारण नाम मरताना, हे देह सुटताना काय असा पाहिजे, आपल्या मुखामध्ये नाम असायला पाहिजे. नित्य नामघोष जयाच्या मंदिरी. ज्याच्या घरामध्ये सतत नामघोष आहे त्याचं घरच काय आहे, तीर्थक्षेत्र आहे. काशी आहे, पुरी आहे, वाराणसी तीर्थक्षेत्र जे आहे, ज्याला आपण मानतो, ज्याला आनंद भवन म्हणतो, त्याचा सुद्धा नाश होतो. पण जो परमेश्वर आहे त्याला कधीच नाश नाही, त्यामुळे त्याच्या नावाला सुद्धा कधी नाश नाही. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे. ही जे देहादी जग आहे येते आणि जाणार आहे, ते नष्ट होणार आहे. फक्त एक परमेश्वर सत्य आहे, तो जाणावा आणि त्याच्या नामाशी एकरूप व्हावं. आणि नाम घेता घेता आपण मुक्त व्हावं, धन्य व्हावं,
कृतार्थ व्हावं अशा प्रकारची सद्बुद्धी परमेश्वरानं देवानं सद्गुरूने आपल्याला द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्वविराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.